सम्राट किचन अलका मोरे या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर मी आज बनवत आहे कारले फ्राय। तर हे हे कारले मी कापून घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी लागलेला हा मसाला आहे। तर बेसन पीठमध्ये मसाला टाकून ते आपण मसाला बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये मग आपण भज्यासारखं कारलं डुबवून मग फ्राय करायचं आहे। तर मी मसाला काय घेतला आहे, बेसन पीठ घेतलं आहे। तुमच्या क्वांटिटीनुसार घ्या, किती कारले आहेत त्याप्रमाणे। तर मी हे 8 कारल्याला 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे, धना 1 चमचा पावडर घेतली, जिरा, धना आणि लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे, अद्रक लसूणची पेस्ट मी 2 चमचे घेतलेली आहे आणि गरम मसाला पण अर्धा चमचा टाकलेला आहे। आणि हे पाणी आहे, चिंच किंवा आमसूल टाकायचं त्याच्यात आणि गूळ किंवा साखर ते थोडं पाणी करून घ्यायचं, म्हणजे कारल्याला छान टेस्ट येते। तर आता मी मिश्रण बघा करत आहे। तर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं पाणी घालून आपण हे सर्व बेसन पिठामध्ये मसाले टाकलेले आहेत ते असं सर्व आपण पीठ घोळून घ्यायचं आहे, कालवून घ्यायचं आहे। सर्व एकजीव करायचे आहेत मसाले बेसन पिठामध्ये। तर जास्त पातळ नाही करायचं पीठ आणि जास्त घट्ट पण नाही करायचं, असं पीठ मीडियम करायचं आहे। आणि आता बघा कारले आपण हे कारलं आहे, तर हे कारले आपण अशा पद्धतीने कापायचं की पहिले असा एक भाग करायचा पूर्ण, नंतर परत दुसरा भाग करायचा असा, नंतर परत असा तिसरा, असे छोटे छोटे आपण कारले कापून घ्यायचे आहे की त्याचं असं फूल बनलं पाहिजे। तर अशा प्रकारे मी हे सर्व कारले कापून घेतलेले आहेत, बघू शकता। अशा प्रकारे कारलं कापून घेतले मी, अशा प्रकारे कारले कापून घेतलेले आहे, बघू शकता। अशा प्रकारे कापून घ्यायचे आणि मग ते मी अशा प्रकारे सर्व कारल्याला मसाला लावून घ्यायचा। अशा प्रकारे सर्व कारल्याला आपण मसाला लावून घ्यायचा आहे, आतून असा, बाहेरून परत आतून पण लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व मसाला सगळ्या कारल्याला मी लावून घेतलेला आहे। आता मी हे फ्राय करत आहे। आता हे तेल तापलेलं आहे, तर मी आता फ्राय करत आहे कारले। अशा प्रकारे आपण कारले तळून घ्यायचे आहे। तयार आहे कारलं फ्राय। तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।